अखेर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे। यानंतर आता फडणवीसांनी पुढील कारवाईसाठी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे। माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा अजित पवारांकडे सोपवला होता। अजित पवार यांनी याबाबत माहिती देत कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला असल्याचं सांगितलं होतं। तसेच कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास असल्याचंही अजित पवार म्हणाले होते। अशातच आता मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याने नाशिक पोलिसांचं पथक हे कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालंय। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा। माणिकराव कोकाटे यांनी काल रात्री आपल्या पदाचा नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला असं त्यांनी सांगितलं होतं आणि काल त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तो राजीनामा दिला होता। त्याच्यानंतर राज्यपालांकडनं त्यावर एक पत्र आलं होतं। ते पत्र होतं की जे क्रीडा आणि त्यांच्याकडे जे खाती होती ती खाती राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ती खाती वळवण्यात आली होती। मात्र आज आणि आत्ताच्या क्षणामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येते। ती बातमी आहे की मुख्यमंत्री यांनी तो माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। त्याच्यावर स्वाक्षरी करून आता तांत्रिक जी प्रोसेस असते, तांत्रिक जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आता पूर्ण केलेली आहे। मुख्यमंत्री यांनी सही केलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून तो आता अर्ज जो पत्र आहे तो पत्र आता लोकभवनाकडे गेलेला आहे आणि लोकभवनाकडे तिथं आता त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया होईल आणि त्याच्यावर राज्यपालांची स्वाक्षरी होऊन संपूर्ण जी प्रोसेस आहे ती प्रोसेस होईल आणि अधिकृतरित्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो स्वीकारला जाईल। कॅमेरामॅन कल्पेश सुमेत, LS मराठी, मुंबई।